हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 22 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता, एक नंबर होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनीला दारू पिण्यासाठी चक्क राजा, पाण्या आणि यशादाने एकदम बारचा सेटअप तयार केला. घराच्या मागच्या बाजूला लाइटिंग केली, म्युझिक लावलं आणि अवनीसाठी चक्क 5,000 रुपयांची एकच दारूची बाटली आणली. आणि हे सगळं पाहून अवनीला जबर धक्का बसलाय. आणि मग त्यानंतर अवनीने सगळं कन्फ्युजन दूर केलं आणि मग अवनी ही चक्क धोंडी अण्णाबरोबर दारू प्यायला बसली. आपण दोघे आज दारू पिऊया, मी तुम्हाला कंपनी देईल. आणि मग अण्णाने दारू सोडली आणि चक्क औषध घेतलं. म्हणजेच या बाईने आपला आशीर्वाद दिलाय, अण्णांबरोबर चमत्कार करून दाखवलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पायली मी टाईमवर आणि श्रीमंतांच्या दारू पिण्यावर आपलं प्रवचन देत असते आणि ती या सगळ्या भावांना समजावून सांगते, अवनी जाऊबाईंना तुम्हाला मी टाईम द्यावाच लागेल. पण अवनी दारू पिणार ही संकल्पना या तीनही भावांना काही मान्य होतच नाही. पायल त्यांना समजावून सांगते, श्रीमंताच्या घरी बायकासुद्धा दारू पितात, मी टाईम एन्जॉय करतात, जगाचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार करतात आणि ते काय वाईट नाही आहे. गरीब लोक पितात ते बेवडे होतात, पण श्रीमंत लोक पितात ते मी टाईम एन्जॉय करतात, ते आणखीन हुशार होतात. राजा म्हणतो, बरोबर आहे, मला तुझं पटतंय. म्हणजे जशी दारू आपण पितो, गरीब वेगळी दारू पितो, श्रीमंत वेगळी दारू पितो, त्यानुसार त्याचे विचार होतात. आता अण्णा दारू पितील तर धिंगाणा घालतील, परंतु अवनी मॅडम दारू पितील तर त्या आणखीन हुशार होतील, त्यांना आणखीन एक गोल्ड मेडल मिळेल. आणि या सगळ्यांची चर्चा सुरू असते. संब्यामध्ये बोलतो, पण सगळेजण संब्याला तेथून हकलून लावतात. आता यशोदा विचारतो, पण आता आम्ही पुढे काय करायचं? पाण्या, राजा यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला असतो. पायली म्हणते, पण जाऊबाईंनी एक चूक केली, त्यांनी दारू आणली, पण तुम्हाला सांगायला हवं होतं. पण एवढ्या स्वस्तातली दारू त्यांनी का आणली असेल? तेवढ्यात पाण्या सांगतो, का आणली असेल म्हणजे नवराच असा फुकट्या असल्यावर काय करणार? राजा हा लगेच खाली पाहतो आणि पायली म्हणते, खरंय तुमचं, मनी प्रॉब्लेम. एवढ्या श्रीमंत त्या आहेत, परंतु त्यांचा बाप श्रीमंत होता. आता नवरा एवढा श्रीमंत नाही ना, मग स्वस्तातलीच प्यावी लागल. पाण्या म्हणतो, पण मी वहिनीला असं इमॅजिनच करू शकत नाही, अण्णांसारखं चपटी पिऊन असं झुलताना पाहायला. यशोदा, राजा आणि पाण्या चक्क इमॅजिन करतात की अवनीने धोंडी अण्णासारखी चपटी पिली आहे आणि धोंडी अण्णासारखीच ती झिंगत झिंगत चालली आहे. रात्रीची वेळ आहे, अवनीने मस्त पार्टी केली आहे, चपटी पिली आहे आणि एका पायात दुसरा पाय गुतवत गुतवत, ए राजा, ए धनू, कुठं आहे तू? कोण आहे रे? ऐकूच येत नाही, आवाज काय येत नाही, असं म्हणून अवनी ही हॉलमधून किचनमध्ये येत असते. आणि तिचं हे बेवडं रूप इमॅजिन करून राजा, यशोदा, पाण्याला मोठा धक्काच बसतो आणि तिघे म्हणतात, नाही 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 नाही, असं नाही होऊ शकत, हे नका इमॅजिन करू. आणि पायली म्हणते, पण तुम्ही एक काम करा, त्यांना आहे ना थोडी जास्त पैशावाली श्रीमंतांची दारू आणून दिली ना, मग त्या त्यांचा मिड टाईम एन्जॉय करतील. हे तिघे विचारतात, पण आता पुढे हे सगळं कसं करायचं? पायली म्हणते, हो ते ना, आता मी एवढं सांगितलं ना, बाकीचा सगळा विचार तुम्ही करा. आणि पायल ही सगळं या तिघा भावांवर सोडून देते आणि मग तिघे विचार करत असतात की आता काय करायचं. तेवढ्यात राजाला काहीतरी सुचतं आणि राजा म्हणतो, आता मी ठरवलं तसंच करायचं. दोघे भाऊ विचारतात, पण कसं? आणि राजा, हो असंच करायचं, आता काय करायचं हे काही ते आपल्याला सांगत नाही. थोड्या वेळाने रात्र होते आणि पाण्या हा एक स्क्रूड्रायव्हर घेऊन काहीतरी हॉलमध्ये करत असतो. तेवढ्यात राजा महागातली दारू घेऊन येतो अवनीसाठी आणि पाण्याला विचारतो, झाली का सगळी तयारी, सगळा सेटअप झालाय का? तर पाण्या सांगतो, हो मग मी करणार, नक्कीच होणार. हे दोघे आता पुढे कसं करायचं ना त्याचं प्लॅनिंग बनवत असतात. आणि राजा हा पाण्याला चक्क ही महागातली दारू दाखवतो. हा मोठा खंबा असतो. पाण्या म्हणतो, अरे बापरे, किती मोठा खंबा आहे हा. राजा सांगतो, आता मॅडमला घर सोडून खूप दिवस झाले ना, मग एवढ्या दिवसांपासून त्या पिलेल्या नाही आहे, तर मग त्यांना हवी तेवढी पितील, एन्जॉय करतील. आणि
तेवढ्यात त्यांना धन्याचा आवाज येतो. ए राजादा पाण्यादा. धन्याचा आवाज ऐकून राजा लगेच ही दारूची बाटली टीव्हीच्या मागे लपून ठेवतो आणि हे दोघे असे गप्प उभे राहतात. धन्या विचारतो, काय चालू आहे तुमचं? तर हे दोघे सांगतात, नाही आमचं काय नाही सुरू आहे. धन्या म्हणतो, नाही नाही तुमचं काहीतरी सुरू आहे, सांगा मला लवकर सांगा. तुम्ही नेहमी असंच करता, मला तुमच्यात घेत नाही. परंतु राजा आणि पाण्या म्हणतात, लहानांनी आमच्यात यायचं नाही, आम्ही लिंबू टिंबूंना आमच्यामध्ये घेत नाही. आता धन्या लहान आहे आणि त्याच्यासमोर हे दारू प्रकरण आणायचं नाही असं या दोघांनी ठरवलेलं असतं. आणि तेवढ्यात धन्या म्हणतो, मला भजीचा वास येतोय. पण हे दोघे म्हणतात, काही वास येत नाहीये, चल बाहेर निघायचं. धन्या म्हणतो, तुम्ही ना माझ्याबरोबर असंच करता, आता मी सहन करणार नाहीये, मी पाहणारच आहे, मी तुमच्यात सामील होणारच आहे. परंतु राजा आणि पाण्या हे दोघे त्याला बाहेर काढतात आणि म्हणतात, ए काडी पैलवान चल होय बाहेर. पण धन्यासुद्धा काही ऐकायला तयार नसतो. तो पुन्हा पुन्हा कबड्डी खेळल्यासारखा इकडून शिरू का तिकडून शिरू का आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे दोघेही त्याला तेथून हकलून लावण्याचा प्रयत्न करत असतात. धन्या चिडून म्हणतो, हे मी बिलकुल सहन करणार नाहीये आणि धन्या हा चिडून तेथून निघून जातो. या दोघा भावांना असं वाटतं की धन्या गेलाय. हे पुन्हा दारूच्या बाटलीजवळ येतात. धन्या लगेच आतमध्ये शिरतो, पण हे दोघे त्याला पुन्हा हकलून लावतात. धन्या खिडकीतून पाहत असतो. हे दोघे त्याला धमकी देतात, आता तू परत मध्ये आला ना मग आम्ही काय करतो ते पहा. धन्या बाहेर निघून गेल्यानंतर हे दोघे दारूची बाटली घेतात आणि किचनमध्ये येतात. इकडे किचनमध्ये यशोदा अवनीसाठी चखना बनवत असतो, गरमागरम कांदी भजी. आणि हे दोघे म्हणतात, अरे वा काय भारी वास येऊ राहिला रे, आम्हाला दे ना थोडी. परंतु यशोदा त्यांना काही भजी देत नाही. त्यांच्या चखण्यासाठी ये, जा तुम्ही बाहेर सगळी तयारी करा. आणि मग राजा आणि पाण्या मागच्या बाजूला सगळी तयारी करायला जातात. इकडे यशोदा गरमागरम भजी काढत असतो, तळत असतो. तेवढ्यात अवनी किचनमध्ये येते आणि म्हणते, अरे वा यशोदा, आज गरमागरम भजी. यशोदा म्हणतो, हो तुमच्या चख. अवनी विचारते, काय? यशोदा म्हणतो, तुम्ही चाखून पाहता का कशी झाली आहे? अवनी म्हणते, हो पाहते ना. अवनी एक भजी चाखून पाहते आणि म्हणते, खूप छान झाली आहे. आणि अवनी या रॅकमध्ये सगळं भांड्यांकडे पाहत असते. यशोदा विचारतो, काही हवंय का? अवनी विचारते, ग्लास आहे का? यशोदाला समजतं अवनीची बसायची वेळ झाली आहे. यशोदा म्हणतो, आहे ना. आणि यशोदा अवनीला स्टीलचा ग्लास देतो. तर अवनी म्हणते, नाही स्टीलचा नको आहे, काचेचा आहे का? यशोदाला समजतं आज फुल तयारी हिची बसण्याची. यशोदा म्हणतो, आहे पण अण्णांचा दारूचा काचेचा ग्लास आहे. अवनी म्हणते, चालेल ना. यशोदा म्हणतो, ठीक आहे. आणि यशोदा अवनीला एक दारूचा ग्लास आणून देतो. अवनी म्हणते, एकच आहे का? अजून एक नाही आहे का? मला 2 हवे आहेत. यशोदाला आश्चर्य वाटतं, की आता अवनीला एकटीला दारू प्यायची आहे, मग 2-2 ग्लास कशाला पाहिजे आहेत. यशोदा तिला आणखीन एक ग्लास देतो. अवनी हे ग्लास घेऊन तेथून निघून जाते. यशोदा म्हणतो, आम्हाला उशीर झाला वाटतं, यांनी पार्टी सुरू केली. तेवढ्यात राजा येतो आणि म्हणतो, यशोदा ग्लास दे ना. यशोदा त्याला तोच स्टीलचा ग्लास देतो. तर राजा म्हणतो, अरे स्टीलचा नाही, काचेचा ग्लास दे, दारू प्यायला काचेचा ग्लास पाहिजे ना. यशोदा म्हणतो, त्यांनी नेले ग्लास. हे ऐकून राजाला धक्काच बसतो. राजा म्हणतो, काय त्यांनी नेले? मला असं वाटलं होतं जेवणानंतर बसतील त्या, पण जेवणाच्या आधीच बसल्या. आता काय करायचं? त्यांची पार्टी तर सुरू झाली. यशोदा म्हणतो, तू जा ना, त्यांना बसण्याआधीच मागे घेऊन ये, तुमची सगळी तयारी झाली ना मस्त सेटअपमध्ये बसतील ना त्या. राजा म्हणतो, ठीक आहे. आणि राजा अवनीला बोलवायला जातो. इकडे बिचारा धन्या हा घराबाहेरच असतो आणि आपल्या भावांचं काय सुरू आहे आतमध्ये हाच त्याला प्रश्न पडलेला असतो. धन्या खूप दुःखी होतो. हे माझे भाऊ आहे ना नेहमी मला दूर करतात, मला काय मध्ये येऊ देत नाही. आणि धन्या हा त्या खाटेवर जाऊन बसतो आणि स्वतःच्या आईला तक्रार करतो, आई हे बिलकुल चांगलं नाही आहे, हे दोघे ना मला कायम बाहेर ठेवतात, मला त्यांच्या प्लॅनमध्ये घेतच नाही. धन्या दुःखी असतो. तेवढ्यात नमी तेथे येते आणि म्हणते, कोण माझ्या बाळाला त्रास देते? आणा त्याला माझ्यासमोर. धन्याला आश्चर्य वाटलं की आई बोलली की काय, आणि तो मागे येऊन पाहतो आणि म्हणतो, नमे तू येस का? नमी म्हणते, लक्ष्मी मामी असती तर असंच बोलली असती ना. काय झालं, भावानी तुला परत बाहेर काढलं का? तर धन्या सांगतो, हो मला लिंबू टिंबू म्हणून बाहेर काढलं. नमी हसते. धन्या चिडून म्हणतो, हो तू सुद्धा फिरी फिरी हस माझ्यावर, एक दिवस आहे ना मी घरच सोडून जाणार आहे. नमी चिडून म्हणते, पुन्हा असा बोलला ना
तर साठ चापटवीन ना असं बोलायचं नाही. आणि मी कुठे असले, सांग काय झालंय. तर धन्या सांगतो, त्या दोघा तिघांचं मागे काहीतरी चाललंय, काहीतरी बोलताय, काहीतरी करताय, पण मला काही मध्ये येऊ दिलं नाही, मला दिलं बाहेर हकलून. तर नमी म्हणते, चोरून पाहायचं का? धन्या विचारतो, चोरून? नमी म्हणते, पहिल्यांदा पाहतोय का? धन्या खुशून म्हणतो, नाही. आणि मग हे दोघेही काय चाललंय हे चोरून पाहायचं ठरवतात. दोघे घराच्या मागच्या बाजूने येतात आणि त्यांना दिसतं की मागच्या बाजूला मस्त लाइटिंग केली आहे. जसा दारूच्या बारमध्ये सेटअप असतो तसा सगळा सेटअप केला आहे. नमी आणि धन्याला सुद्धा हीच शंका येते. धन्या म्हणते, अयो हे काहीतरी पार्टीसारखं दिसतंय. नमी म्हणते, हो ते नाही का रेस्टॉरंटमध्ये बिअर बारमध्ये असतं एकदम तसं केलंय सगळं. धन्या म्हणतो, हो हो मला सुद्धा आठवलं, ते डिस्कोमध्ये पबमध्ये लोक दारू पितात ना, अगदी तसं केलंय. आणि हे सगळं काय चाललंय हाच प्रश्न त्यांना पडतो. तर पाण्या हा लाइटिंग लावत असतो. यशोदा तेथे कंदील वगैरे आणून ठेवतो टेबलवर. आणि पाण्या विचारतो, हे यशोदा लाइटिंग वगैरे सगळी ठीक झाली आहे ना? म्हणजे श्रीमंत लोकांना जसं पाहिजे तसं झालंय का? तर यशोदा खुश होऊन म्हणतो, आता श्रीमंत लोकांना कसं पाहिजे ते आपल्याला कसं कळणार, पण आपण त्यांना सांगूया की आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे केलंय, तुम्ही गोड मानून घ्या. पाण्या म्हणतो, बरोबर आहे बरोबर आहे, पण एकदा पिल्यावर काय कळणार आहे. आणि झिंगायचं तर आहे. यशोदा विचारतोय, काय बोलला तू? त्यांच्याबद्दलच काय बोलायचं नाही. पाण्या म्हणतो, सॉरी सॉरी, ते अण्णांसारखे जे बेवडे लोक असतात ना, ते लोक करतात ते बेवडेपणा. पण वहिनींसारखे क्लासवाले लोक जे करतात ते असतं स्टेटस. श्रीमंत लोक दारू पितात त्याला म्हणतात स्टेटस. इकडे धन्या म्हणतो, अयो हे काय दारू पिऊ राहिले काय? म्हणजे यांचा दारू प्यायचा प्लॅन आहे. नमीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. नमी म्हणते, हे तिघे दारू पिणारे? मी एक वेळेस राजा आणि पाण्याचं मी समजू शकते, पण माझा यशसुद्धा दारू पिणारे का? माझ्या यशाला पण त्यांनी बिघडवलं. इकडे पाण्या आणि यशोदाचं मात्र अवनीसाठी प्लॅनिंग सुरू असतं. आणि धन्या आणि नमीला असं वाटतं की हे तिघे भाऊच दारू पिणारे, आता हे सुद्धा अण्णांनंतर दारू प्यायला लागले. पाण्या दारूची बाटली आणून ठेवतो आणि विचारतो, यशोदा ही बाटली अशीच ठेवायची ना? यशोदा म्हणतो, जा राजाला विचारू नये. पाण्या जात असतो, परत मागे फिरतो आणि म्हणतो, त्या राजाला काही लय कळतं का माझ्यापेक्षा श्रीमंतांचं? मी जी बोलणार तीच पूर्व दिशा. ही बाटली आपण येथे अशीच ठेवायची. वहिनी आज त्यांचा मी टाईम एन्जॉय करणार. इकडे नमी आणि धन्याला मोठा धक्का बसलेला असतो. धन्या म्हणतो, आता जर मला सिद्ध करायचं असेल की मी यांच्यामधला आहे, तर मला सुद्धा त्यांच्यासारखी दारू प्यावं लागन. म्हणजे मला सुद्धा बेवडा व्हावं लागन. नाही नाही नाही, मला बेवडा नाही व्हायचं, मला बेवडा नाही व्हायचं. या दोघांचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. पाण्या म्हणतो, यशोदा हे पा, मी म्युझिकचा सुद्धा सेटअप करून ठेवला आहे, फक्त प्रॉब्लेम एकच आहे, प्लेलिस्ट कोणती ते कळत नाही. यशोदा विचारतो, म्हणजे? तर पाण्या सांगतो, अरे ते नमीला पाहायला पाहुणे आले होते ना, तेव्हा मी तुझ्यासाठी सॅड सॉन्गची प्लेलिस्ट बनवून ठेवली होती. पण आता वहिनींना प्यायचंय, तर कोणती गाणी लावायची, कोणती प्लेलिस्ट तयार करायची, हा प्रश्न मला पडला आहे. तर यशोदा म्हणतो, आता श्रीमंत लोक दारू पिताना कोणती गाणी ऐकत असतील? पाण्या म्हणतो, हो ना, कोणती गाणी ऐकत असतील? तर यशोदा सांगतो, इंग्लिश गाणी. पाण्या म्हणतो, अरे हो, इंग्लिश गाणी ऐकत असतील. कोणतं इंग्लिश गाणं आहे ते? वा वा वा. यशोदा म्हणतो, राहू दे पाण्या, त्यांना जी गाणी ऐकायची असतील ना ते ऐकतील, तू नको त्यांचं टेन्शन घेऊ. या दोघांची कोणती प्लेलिस्ट लावायची याचं डिस्कशन सुरू असतं. आणि इकडे अवनी ही अण्णांसाठी चपटी ग्लासमध्ये भरत असते. तेवढ्यात राजा दरवाजा नॉक नॉक करतो आणि आतमध्ये येतो. अवनी घाबरून लगेच हे सगळं लपून ठेवण्याचा प्रयत्न करते. राजाला हे कळतं. राजा म्हणतो, ओ मॅडम राहू द्या राहू द्या, दिसलंय मला, कळलंय मला सगळं, तुम्ही घाबरू नका. आणि घाबरायची काही गरज नाही आहे. अवनीला समजतं की राजाला कळलंय. आणि अवनी लगेच एक चपटीची बाटली बाहेर काढते, राजाला दाखवते. राजा म्हणतो, नाही नाही राहू द्या, तुम्ही ते ठेवून द्या. अवनी हे ठेवून देते. आणि राजा म्हणतो, मॅडम तुम्हाला आता काही लपवायची गरज नाही आहे, तुम्ही आम्हाला डायरेक्ट सांगू शकता. तुम्ही आता मला मित्र मानता ना? अवनी म्हणते, हो. राजा विचारतो, मग मित्र मानता, मग तुम्ही माझ्यापासून हे लपून का ठेवलं? तुम्ही मला सांगायचं ना, मी आणली असती. अवनी त्याला खरं खरं सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण राजाचं आपलंच सुरू असतं. राजा म्हणतो, मॅडम ठीक आहे, तुम्हाला हे चांगलं वाटतं ना, तुम्ही हे करायचं ठरवलं, मग काही प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रकृतीची काळजीसुद्धा घ्यायला हवी ना, हे प्रकृतीसाठी चांगलं नाही आहे. अवनी म्हणते, अरे मी तेच. राजा म्हणतो, पण जाऊ द्या, आता असते काही काहींना सवय,
आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. यानंतर तुम्हाला कधी काही लागलं ना तर तुम्ही मला सांगा जा, मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि चला येथे नाही, तुमच्यासाठी आम्ही मागे एक स्पेशल सेटअप तयार केला आहे, एक स्पेशल सरप्राईज तुमच्यासाठी. अवनी विचारते, माझ्यासाठी सरप्राईज? राजा म्हणतो, हो, तुम्ही चला माझ्याबरोबर. अवनी विचारते, अरे पण काय आहे? राजा म्हणतो, चला तुम्ही, चला. असं म्हणून राजा अवनीला किचनपर्यंत घेऊन येतो आणि म्हणतो, डोळे बंद करा, डोळे बंद करा. अवनी डोळ्यावर हात ठेवते. राजा अवनीला दरवाजाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन येतो आणि म्हणतो, हा आत्ता उघडा डोळे. अवनी डोळे उघडते आणि अवनीला हा सगळा बिअर बारचा सेटअप दिसतो. तिलाही आश्चर्य वाटतं. नमी आणि धन्याला दिसतं की राजाने अवनीला सुद्धा आणलंय. अवनी वहिनी आणि नमी म्हणते, अय्यो, आता ही पण यांच्याबरोबर दारू पिणार आहे का? या दोघांना आता जबर धक्का बसलेला असतो. पाण्या यशोदा खूप खुश होतात. राजा अवनीला चप्पल घालायला सांगतो आणि या सेटअपमध्ये घेऊन येतो. अवनी हे सगळं पाहून आश्चर्यचकित झालेली असते. धन्या नमी डोक्यालाच हात लावतात. यशोदा पाण्या भलतेच खुश असतात. आणि राजा हा अवनीला म्हणतो, मॅडम, अगदी तुमच्या स्टेटसप्रमाणे सगळं झालंय ना सेटअप? अवनी कन्फ्युजनमध्ये सगळीकडे पाहत असते की हे सगळं काय आहे. अवनीला हे सगळं लाईटिंग वगैरे सगळं भारी वाटतं. राजा म्हणतो, मॅडम बसा, तुम्ही बसा, बसा. अवनी ही मस्त बसते आणि राजा म्हणतो, आणि म्युझिकचं काय? तुम्हाला ते म्युझिक गझल आवडते ना? ए पाण्या, गझल लाव, गझल. पाण्या गझल लावण्याचा प्रयत्न करतो, पण हा टेप रेकॉर्डर काही सुरू होत नाही. आणि मग पाण्या हा स्वतःच एक गझल गाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची गझलसुद्धा खूप छान असते. अवनीला कळतं की या सगळ्यांचं हे काय चाललंय. यशोदा भजीसुद्धा आणून देतो. अवनीला थोडा थोडा संशय येत असतो की काहीतरी सुरू आहे. आणि हा पाण्या इतकी सुंदर गझल गात असतो की राजा म्हणतो, पाण्या, मी काय म्हणतो, तू ही ना उर्दू शायरीचे कार्यक्रमच सुरू करायला पाहिजे, पाय लई चालतील. पाण्या म्हणतो, हो मग? अवनीला काहीच कळत नाही या भावांचं काय चाललंय. आणि मग राजा हा चक्क अवनीसमोर ती बाटली आणून ठेवतो. ही बाटली पाहून अवनीला जबर धक्का बसतो. धन्या आणि नमीसुद्धा हे पाहत असतात. आणि अवनी विचारते, हे सगळं काय आहे? राजा यशोदा पाण्या म्हणतात, तुमच्यासाठी आहे. आणि पाण्याची मस्त गझल सुरूच असते. अवनी जोरात ओरडते, ते थांब. आणि पाण्या थांबतो. अवनी विचारते, हे सगळं काय आहे? तुम्हाला काय वाटलं मी काय दारू पिते? अरे मी का दारू पिईल? तर पाण्या, यशोदा, राजा हसू लागतात आणि म्हणतात, वहिनी, आम्हाला सगळं माहिती आहे. राजा म्हणतो, मॅडम, गरिबांचा तो साधा चपटी पिणं, धिंगाणा घालणं, बेवडेपणा करणं ते वेगळं. श्रीमंतांनी दारू पिणं म्हणजे स्टेटस. श्रीमंतांनी दारू पिणं म्हणजे मी टाईम. श्रीमंतांनी दारू पिणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याबद्दलचा विचार करणं, आयुष्याची पुढची दिशा ठरवणं. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुमचा मी टाईम एन्जॉय करा. मस्त दारू प्या. तुमच्यासाठी 5,000 रुपयाची दारू आणली आहे. अवनीला धक्काच बसतो. अवनी विचारते, ही एक बाटली 5,000 रुपयांची आहे? राजा म्हणतो, नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्री करून आणली आहे. फक्त माझ्या एकट्यावर लोड नाही आहे. पाण्या म्हणतो, हो हो, यांनी 50 रुपये दिले कॉन्ट्रीसाठी. राजा आणि अवनीला मोठा धक्काच बसतो. आणि यशला सांगतो, आणि तुम्ही कुठे रोज रोज पिणार आहे? पाण्या म्हणतो, रोज रोज पिलेली आपल्याला परवडणार पण नाही आहे. मग यशला सांगतो, पण आम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट करून तुम्हाला जेव्हा हवी असेल ना तेव्हा आणून देत जाऊ. तुम्ही नका टेन्शन घेऊ. वहिनी, तुम्ही बसा, मस्त प्या. पाण्या असं सांगत असतो. राजा यशोदा म्हणतात, हा हा, प्या ना तुम्ही, तुम्ही तुमचा मी टाईम एन्जॉय करा. आणि अवनीला समजतं की सगळं कन्फ्युजन काय झालं आहे. यांना समजलं की मी दारू आणायला गेले होते आणि मीच दारू पिते हे त्यांना कळलं आहे. आणि अवनी सांगण्याचा प्रयत्न करत असते, अरे तसं नाही आहे. पण राजा काही ऐकून घ्यायला तयार नसतो. प्या तुम्ही, पा, एन्जॉय करा, मी टाईम एन्जॉय करा. हे सांगण्यातच त्याचा टाईम जात असतो. यशोदा पाण्याला सुद्धा असं वाटतं की अवनीला प्यायची आहे आणि आपण अवनीची इच्छा पूर्ण केली म्हणून ते सुद्धा खुश असतात. आणि या कन्फ्युजनमध्येच आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आणि या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. एक नंबर ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये अवनी सगळं कन्फ्युजन दूर करेल आणि मग अण्णांना चक्क दारू प्यायला सांगेल. अण्णा भलतेच खुश होतील.
अवनीने 2 ग्लास आणलेले असतील. धोंडी अण्णा विचारतील, सुनबाई 2 ग्लास कशाला? हे सगळे राजा, पाण्या, यशोदा, पायली, धनी हे सगळे लपून पाहत असतील. आणि अवनी म्हणेल, अण्णा आज मी पण तुम्हाला कंपनी देणार आहे. तुम्हाला दारू प्यायची ना? एकटे पिऊन पिऊन तुम्ही बोर होत असाल, चला मी पण तुमच्याबरोबर दारू पिते. हे ऐकून धोंडी अण्णाला जबर धक्का बसणार आणि धोंडी अण्णा म्हणेल, सुनबाई तुम्ही नका पिऊ. अवनी म्हणेल, तुम्ही पिऊ शकता तर मी का नाही पिऊ शकत? मी सुद्धा पिणार. आता तुमच्याकडे 2च ऑप्शन आहे, माझ्याबरोबर बसून ही दारू प्यायची किंवा मग औषध प्यायचं. आणि अण्णांना माहिती आहे की दारू किती वाईट असते. सुनबाईने दारू पिऊ नये म्हणून अण्णा म्हणतील, नाही नाही सुनबाई तुम्ही दारू नाही प्यायची, मी औषधच पिणार. आणि हे ऐकून सगळेजण खूप खुश होतील, आनंदाने नाचू लागतील, टाळ्या वाजवतील. आणि शेवटी अवनीने अण्णांची दारू सोडवलीच. आता ती किती दिवस सुटते हे पाहावं लागेल. फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.